कोर्टाच्या फेऱ्यांनी आणि सततच्या तारखांनी अगदी वैतागला आहात का? तर मग थांबा, कारण सुप्रीम कोर्टाने नुकताच एक असा निर्णय घेतला आहे जो तारीख पे तारीखच्या या चक्रव्यूहातून आपली सुटका करू शकतो. चला बघूया नक्की काय बदललंय. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. आता कसं आहे ना, उगाच कारणं देऊन कोर्टात पुढची तारीख मिळवण्याचे दिवस आता गेले. आपल्या न्यायव्यवस्थेत हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल आहे. नमस्कार, आज आपण सुप्रीम कोर्टाच्या काही नवीन नियमांबद्दल बोलणार आहोत, जे कोर्टात केस लढणाऱ्या प्रत्येकासाठी जाणून घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. आपल्या भारतीय न्यायव्यवस्थेत तारीख पे तारीख हा डायलॉग तर आपण सगळ्यांनीच ऐकलाय नाही का? पण गंमत म्हणजे ही फक्त एक म्हण नाहीये, तर एक खूप मोठी आणि निराशाजनक समस्या आहे. आणि यामुळे होतं काय, तर केस वर्षानुवर्षे कोर्टातच अडकून राहते. प्रत्येक तारखेला फक्त पुढची तारीखच मिळते आणि यात वाया जातो तो आपला वेळ, पैसा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली मानसिक शांती. पण आता ह्याच समस्येवर सुप्रीम कोर्टाने एक जबरदस्त तोडगा काढला. एक असा निर्णय जो हे सगळं चित्रच पालटून टाकू शकतो. तर पहिला आणि सगळ्यात मोठा नियम, आता पुढची तारीख हवी असेल ना, तर त्यासाठी एक अगदी ठोस पटण्यासारखं कारण द्यावंच लागेल. ती जुनी नेहमीची कारणं आता विसरून जा. आणि दुसरा महत्त्वाचा नियम, आता तारीख मागताना हे सुद्धा सांगावं लागेल की याच्या आधी तुम्ही किती वेळा तारीख मागितली आहे. म्हणजे सगळा कारभार एकदम पारदर्शक. म्हणजेच अहो आमची तयारी झाली नाहीये किंवा वकील साहेब आज येऊ शकत नाहीत असली कारणं देऊन तारीख मिळवणं आता जवळपास अशक्यच होणार आहे. मग आता पुढची तारीख मिळणार तरी कोणत्या परिस्थितीत? चला बघूया कोर्टाने नेमक्या काय अटी ठेवल्या आहेत. तर बघा, आता फक्त आणि फक्त काही अपवादात्मक परिस्थितीतच तारीख मिळणार. समजा कुटुंबात कोणाचा मृत्यू झाला किंवा कोणी गंभीर आजारी असेल तर ठीक आहे, पण रोजच्या कामांसाठी किंवा तयारी नाही म्हणून अजिबात नाही. एवढंच नाही तर सामान्य केसेसमध्ये वकील जे तारीख पुढे ढकलण्यासाठी पत्र द्यायचे ना, ती एडजॉर्नमेंट लेटर्सची पद्धतच आता बंद करण्यात आली. आणि हो, हे लक्षात ठेवा, नवीन केसमध्ये तर फक्त एकदाच तारीख पुढे ढकलून मिळेल. आणि आता येतोय सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा नियम. हा नियम जरा नीट लक्षात ठेवा. आता कोणत्याही पक्षाला लागोपाठ म्हणजे एकामागे एक 2 वेळा तारीख मिळणार नाही, कधीच नाही. आणि समजा कोणी सारखी तारीख मागायचा प्रयत्न केलाच तर ती केस थेट न्यायाधीशांच्या बेंच समोर जाणार आणि मग तिथे टाळाटाळ करायला काही वावच होणार नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आता तारीख मागण्याची एक व्यवस्थित पद्धत आहे. पहिलं, समोरच्या पार्टीला आधीच कळवा. दुसरं, तुमच्या कारणाचा पुरावा द्या. आणि तिसरं, अर्ज वेळेवर सादर करा. सगळं काही एकदम ऑफिशियल आणि पारदर्शक. ठीक आहे, नियम तर कळले, पण या सगळ्या बदलांचा आपल्यासारख्या लोकांवर थेट काय परिणाम होणार? अरे, ह्याचे फायदे तर खूपच स्पष्ट आहेत. केसेस लवकर निकालात निघतील, आपला वेळ आणि पैसा वाचेल आणि उगाच होणारी दिरंगाई पूर्णपणे थांबेल. म्हणजे न्याय मिळण्याची प्रक्रिया खूपच वेगवान होईल. पण हो, एक गोष्ट आता कायम लक्षात ठेवायची आहे, या नियमांमुळे आता प्रत्येक सुनावणीसाठी अगदी पूर्णपणे तयार राहावं लागेल. तयारी नाही हे कारण आता बिलकुल चालणार नाही. शेवटी एक वाक्य कायम लक्षात ठेवा की आता पुढची तारीख मिळवणं हा काही आपला हक्क राहिलेला नाहीये, तो फक्त एक अपवाद आहे. आणि हा बदल संपूर्ण न्यायव्यवस्थेसाठी खूप मोठा आहे. बरं, तुम्हाला काय वाटतं, सुप्रीम कोर्टच्या या निर्णयामुळे खरंच आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये काही फरक पडेल का? तुमचं जे काही मत असेल ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. असेच कायदेशीर आणि सरकारी नियम सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपल्या महाट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तो जो बेल आयकॉन आहे ना, तो नक्की दाबा. चला तर मग पुढच्या भागात भेटूया. धन्यवाद.